नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या बोधकथेचं नाव आहे बाईपण, एक न संपणारी जबाबदारी. बाईपण होणं कधीच सोपं नसतं, कारण ही गोष्ट फक्त एका स्त्रीची नाही, ही तिच्या रोजच्या संघर्षाची, तिच्या सहनशक्तीची आणि तिच्या न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांची कहाणी आहे. स्त्री दिवसभर कितीही काम करून थकली असली तरी घरातील प्रत्येकासाठी तीच आधार असते. काही स्त्रिया ऑफिसमध्ये तासनतास काम करतात. बैठका, कामाचा ताण, वेळेची धावपळ, पण घरी परतल्यावर त्यांना विश्रांतीची मुभा नसते. दार उघडताच त्यांच्या पुढ्यात नवी कामांची यादी उभी असते. भाजी आणा, स्वयंपाक करा, घर आवरा, सगळ्यांची काळजी घ्या. आणि जी स्त्री आई असते तिच्या जबाबदाऱ्या तर आणखी मोठ्या. दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला रात्री झोप मिळेल की नाही याचीही खात्री नसते. बाळ रडतं, झोप लागत नाही, आईला जागून ठेवतं, पण तरीही ती हसत उठते, कारण तिला माहीत असतं बाळासाठी तिचीच गरज सर्वात जास्त आहे. स्त्री कोणतीही असो, घरकाम करणारी, नोकरी करणारी, आई, सून, मुलगी, प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला झोकून देते. तिच्या मनात एकच इच्छा असते, माझ्या कुटुंबाला काहीच कमी पडू नये. बाईपण म्हणजे फक्त काम नव्हे, ते एक निस्वार्थी प्रेम आहे. तिचा थकवा, वेदना, ताण काही असो, पण ती प्रत्येक दिवस नव्या शक्तीने उभी राहते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला मानाचा मुजरा, कारण ती एकटी संपूर्ण घर उभं ठेवते आणि तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होत नाही. काही स्त्रिया घरात मोलकरीण ठेवतात, कारण कामाचा भार खूप असतो. पण मोलकरीण असली म्हणून त्या आरामात बसतात असं नाही. घर नीट आहे की नाही, सगळं व्यवस्थित झालं की नाही, मुलांची काळजी घेतली का, हे सगळं बघणारी तीच असते. त्यातच अनेक स्त्रिया ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये मोठी जबाबदारी सांभाळतात. सकाळी उठून घरकाम, मुलांची तयारी, नाश्ता करून देणं आणि मग वेळेवर नोकरीला जाणं. दुपारभर ऑफिसचा ताण, मीटिंग्स, रिपोर्ट्स, डेडलाईन्स आणि तरीही चेहऱ्यावर हसू ठेवून काम करणं. संध्याकाळी परत घरी आली की तिची खरी धावपळ पुन्हा सुरू होते. मुलांचे होमवर्क, स्वयंपाक, घरातील सगळ्यांची काळजी. काही वेळा स्वतःसाठी 10 मिनिटे देखील मिळत नाहीत. तिचा थकवा, तिच्या भावना कोणी विचारत नाही, पण तरीही ती कोणतीही तक्रार करत नाही, कारण स्त्रीचा स्वभावच तसा. तिच्यावर कितीही जबाबदाऱ्या येवोत, ती प्रत्येक काम हसतमुखाने पार पाडते. स्त्री म्हणजे फक्त घराची जबाबदारी नाही, ती कुटुंबाचं बळ आहे, ती प्रेम आहे, ती त्याग आहे आणि तीच प्रत्येक घराची खरी ताकद आहे. अशा प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम. धन्यवाद.